एक बातमी सविस्तर पाहणार आहोत। स्ट्रॉबेरी म्हटलं की महाबळेश्वर आठवतं, मात्र तीच ओळख आता पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर खोऱ्यालाही मिळणार आहे। गेल्या 2-3 वर्षांपासून भीमाशंकर खोऱ्यातील आदिवासी शेतकरी प्रायोगिक तत्वावर स्ट्रॉबेरीची लागवड करतायत। यंदा ही स्ट्रॉबेरी दुबई इथे निर्यात करण्यात आली असून तेथील ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसतोय। या भागातील आदिवासी शेतकऱ्यांचं तसं भात हे मुख्य पीक, कारण पावसाच्या पाण्यावरच इथली शेती होते। मात्र आता स्ट्रॉबेरी सारखं पीक घेऊन इथल्या आदिवासी शेतकऱ्यांना नवी दिशा दाखवण्याचा कृषी विभागाचा प्रयत्न आहे। किती शेतकऱ्यांना लावली आता पण स्ट्रॉबेरी? 55. कुठं कुठं स्ट्रॉबेरी विकली जाते? भीमाशंकर किंवा भीमाशंकर रस्त्याला मी स्वतः इथं जागेवर विकतो। बाकी शेतकरी कुठं कुठं विकतात स्ट्रॉबेरी? भीमाशंकरला आता पाठीमागं मुंबईला पण गेलेलो माल आहे त्यांचा, आणि दुबईला पण गेलेलं आहे, पाठवलेलं आहे काही लोकांनी। कसं पैसे मिळतात, कसं अर्थार्जन होते? किलोवरती आता मी स्वतः इथं 400 रुपये किलोने विकतो। स्ट्रॉबेरी लागवडीचं प्रशिक्षण देऊन आम्हाला रोपं देऊन अनुदान देखील देण्यात आलेलं आहे। आणि ह्या भागात टोटल 55 शेतकऱ्यांनी स्ट्रॉबेरीची लागवड केली असून प्रत्येकी 5-5 गुंठे अशी लागवड केलेली आहे। आणि इथून पुढे आम्हाला तुम्ही पाहताय आता स्ट्रॉबेरी लागायला देखील सुरुवात झाली आहे। आणि चांगलं या ठिकाणी भीमाशंकर पर्यटन केंद्र असल्यामुळं या ठिकाणी चांगलं वाव मिळतं आम्हाला।